हॅलो, कशा आहात मैत्रिणींनो? नमस्कार. मी अमृता भसे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे. आज मी काय बनवते आहे तर मी आज तव्यामध्ये घेतलेलं आहे कांदा, लसूण, खोबरं, आलं आणि हे ओलं खोबरं असं छान असं परतून घेतलं. आणि तिकडे सासूबाई भांडी घासत होत्या. तर मी आज काय बनवते आहे साहजिक आहे, पोस्टर पाहून तर तुम्हाला आयडिया आलीच असेल आज मेन्यू काय. पण प्रत्येकाच्या घरी पद्धत वेगळी असते. तर आज आमच्या घरची पुरणपोळी कडाची आमटी ही कशी वाटते हे आवर्जून तुम्ही पहा. तर पीठही मळून मी भिजायला ठेवलं होतं आणि एका बाजूला डाळही शिजायला घातली होती. इकडे आमटीची तयारी चालू होती. मला स्पेशली खास म्हणजे आमटीची रेसिपी दाखवायची होती, खूप अशी सोपी. आणि मी गूळ कट करून घेतला. त्यात आठवड्याचा बाजार असतो. आठवड्याच्या बाजारामध्ये मी काय आणले ते तुम्ही पहा. एकदम फ्रेश भाजीपाला, दोडके, मेथीची भाजी, एकदम फ्रेश म्हणजे शेतकऱ्यांथ्रू येतो माल डायरेक्ट. आणि हे मी आणले होते राजमा आणि काळ्या मिरच्या. दुसरं म्हणजे पहा तुम्ही फ्लावरचा गड्डासुद्धा नुकताच त्याने शेतातून काढून आणलेला होता. भाजीपाला थोडा महाग आहे कारण की पावसाने तरकारी काय लोकांची राहिलेली नाही, त्यामुळे मी घेऊन आले होते थोडासा तरी. जसा टाईम मिळेल तशी मी बाजारात पण जाते. बिकॉज आमच्या देऊळगावात आठवड्यातून 2 बाजार भरतात. मग मी जाते. मग त्यानंतर कुकरची हवा गेली होती, थंड झाला होता कुकर. मग मी चेक केली, डाळही खूप छान शिजलेली होती आणि पूर्णपणे त्याच्यातलं पाणी आटलेलं होतं. काही गरज नव्हती त्यामध्ये पाणी ॲड करायची. मग मी ती डाळ थोडीशी आमटीसाठी साईडला काढलेली आहे. इकडं आमटीचं वाटण मी सगळं रेडी करून ठेवलं होतं. त्यामध्ये मी जिरंही घातलं होतं बरं का. आणि डाळ मी आमटीमध्ये तुम्ही पण घालता का अशी डाळ? मी घालते. मग पहा मी आज कशी बनवते. मग म्हटलं चला आता डाळ तर वेळायची गरज नाही आहे, पूर्णपणे शिजून ड्राय झाली होती. मग ती वेळायला मी लावली नाही, डायरेक्टली मी कुकरमधून काढली आणि कढईत टाकली आणि जो गूळ मी कटिंग करून घेतला होता तोही मी टाकला. आणि म्हटलं आपलं पुरण रेडी करून घेऊया. मग जसा गूळ हा मेल्ट होतो, वितळतो, पागळतो गूळ, तसं त्या आपल्या डाळीमध्ये जसं तो मिक्स होतो तसं त्याची एक टेक्स्चर लेवल येत जाते. मग मी त्यामध्ये तो गूळ ॲड केला आणि एकजीव होईस तोपर्यंत ते पूर्ण मळून घेतलं. मी पूर्णपणे ते एकजीव होईस तोपर्यंत मिक्स करत राहिले, हलवत राहिले. आणि तुम्ही पाहू शकता माझी डाळही खूप छान शिजलेली होती. आणि ज्यावेळेस मी गूळ घातला डाळीमध्ये, मी जेव्हा गूळ घातला तर त्यामध्ये जास्त असं डाळीचे राहिले नाही. सहसा डाळ म्हणजे पूर्णच रेडी झाल्यासारखं वाटत होतं. नॉर्मली थोडंफार आपल्याला राहिलं होतं वाटायचं. मग मी ते नंतरनी चाळणीमध्ये वाटून घेतलं. पण खूप असं छान एकजीव छान झालेलं होतं. आणि मग मी ते पुरण जसं ते परतून घेतलं. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, कारण की पुरण कसं एक असं मॉइश्चर लेवल त्याची एक छान असेल, एक जास्त असं ओलसर पण नाही आणि जास्त ड्राय पण नाही. तर ते पोळीत पण छान भरलं जातं आणि पोळी पण छान होते. मग एवढं सगळं झाल्यानंतर मी वरून टाकलेलं होतं गॅस बंद करायच्या टायमिंगला आपली इलायची पावडर. आणि इलायची पावडर स्पेशली मी घरीच बनवलेली होती. ती माझ्या आईने मला बनवून दिलेली होती. ती इकडं आल्यावर मला देती. मग मी ती इलायची पावडर वरून गॅस बंद केला आणि वरून टाकली. कारण की इलायची पावडर साहजिक आहे पोळ्यांमध्ये असन तर पोळी आपण कोरडी जरी खाल्ली तरी पोळीची चव ही अप्रतिम लागते. पहा तुम्ही किती छान झालेलं आहे पुरण रेडी. त्यानंतर म्हटलं ते थोडंसं पुरण जे आपण मिक्स केले थंड होईस तोपर्यंत वाटून घेऊया. मग मी वाटून घेतलं आणि जी वाटण्यासाठी काढलेली डाळ होती ती कुस्करून घेतली थोडीशी हाताने. आणि म्हटलं आता आमटीला आपण फोडणी देऊया. तर आमटीला फोडणी देण्यासाठी मी काय केलं, तेल घेतलं, हिरवागार असा झाडाचा फ्रेश कढीपत्ता घेतला आणि ऑलमोस्ट मी वाटणातसुद्धा कढीपत्ता घातला होता. जिरं घातले, जिरंही मी वाटणात घातलं होतं पण आमटीतही घालते. त्यानंतर माझा स्पेशल असा संडे मसाला, माझ्या आवडीचा संडे मसाला, कांदा लसूण मसाला, धना पावडर, मटन मसाला, हळद असे मी सगळे मसाले घालून घेतले आणि वाटण घातलं. त्यामध्ये साहजिक वाटण घातलं, मीठ घातलं. मग मी म्हटलं आता हे छान असं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत.
आणि आमटीचा वासच एवढा छान येत होता. स्पेशली आजची रेसिपी माझी आमटीसाठी राहील. तुम्ही अशी बनवता का मैत्रिणींनो? नक्की मला सांगा. आणि एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा. आणि व्हिडिओ कोठून पाहताय तेही सांगा. आणि इथे मी पुरण बारीक करून घेत होते. म्हटलं चला आता थोडंसं बारीक करून घेऊया. आणि पुरण बारीक केल्यानंतर मी म्हटलं की तुमच्याशी शेअर करावं. तुम्ही असं चाळणीमध्ये पुरण वाटता का की पाट्या वाटता? माझ्याकडं पाटा नव्हता म्हणून मी त्या चाळणीत वाटलं. मग इकडे सासूबाईंनी पुरणाच्या निवद आणि पोळ्या करायला घेतल्यात. आमच्या गावात खूप निवद लागतात बरं का. 30 ते 40 नैवेद्य असतात प्रत्येक सणावाराला. आणि इकडे होतं पोळी रेडी. पोळी खूप छान टम्म अशी फुगलेली. मग तिला छान असं तेल लावून घेतलं. आणि पहा तुम्ही किती छान झाली. आमचे घरचे गहू असल्यामुळे पोळ्या खूप छान अप्रतिम होत्यात. पाहू शकता तुम्ही टोपल्यात किती छान झाल्यात ना. नैवेद्यही खूप छान झाले. मग मी नैवेद्य भरून घेतले. आणि आमटी पाहून घ्या कशी झाली आहे. कलर कसा आहे तिचा पाहूनसुद्धा तोंडाला पाणी सुटेल अशी माझी रसरशीत चमचमीत अशी कटाची आमटी. तुम्हाला आवडते की काही तुम्ही सांगा नक्की. एक लाईक, एक कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.